हे बघा अगदी हात लावायपर्यंत 1-2-3 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला करून दाखवते असंच बघा आपल्या याच्यातलं खिस. नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे पॉपकॉर्न वडे करून दाखवणार आहे. बघा किती छान मस्त असा शाबू याच्यातला फुललेला आहे, एकदम पॉपकॉर्नसारखा फुललेला आहे अगदी. बघा एवढासा वडा, बघा किती छोटा असा वडा पण एवढा असा फुललेला आहे. यातले शाबू तर बघा किती मोठे मोठे एकदम फुललेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बनवणार आहे उपवासाचे खीस आणि शाबूपासून वडे बनवणार आहे. तर मी इथं एवढं एक पातेल, अर्धा किलोला थोडंसं जास्त आहे, एवढं एक पातेल घेतलेलं आहे. पाण्यात असं भिजवून घेणार आहे, 1-2 तास पाण्यात भिजवून घेणार. त्याला असंच पाण्यात ठेवणार 1-5 मिनटं, नंतर पाणी काढून टाकणार. मी 5-10 मिनटं असं पाण्यात ठेवलेलं आहे शाबू. बघा किती छान टंबईसं एकदम फुगलेला आहे. याचं पण पूर्ण पाणी आता नितळून काढायचं याचं. हे बघा याचं पूर्ण असं पाणी याचं नितळून काढायचं आहे. जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही, म्हणजे आपलं एकदम सुटसुटीत असं शाबू तयार होते. बघा असं एकदम पूर्ण असं मी पाणी काढून घेतलेलं आहे. त्याला 1-2 तास चांगलं असं भिजू द्यायचं आहे. पॉपकॉर्न वडे करण्यासाठी इथे मी 1.5 किलो बटाटे घेतलेत. याची साल काढून आता मी ह्याचा खीस करून घेणार आहे. मी बटाटा बघा खिसून घेतलेले आहे. याचा आता तुम्हाला खीस काढून दाखवते. एकदम लांब लांब असं काढायचं आहे, एकदम पण लांब नाही, आपल्याला वडे करायचे त्याचे. हे बघा असंच मी आता सगळं बटाटे खिसून घेणार आहे. खिस बघा खिसून झालेला आहे. आपण आता 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपला शाबू बघा 2 तास असा भिजलेला आहे. इथं मी पॉपकॉर्न वडे करायसाठी उपवासाचे मी भिजवलेला आहे. तरी आता मी याला उकडून घेणार आहे. इथं बघा मी मोदकाची चाळण घेतलेले आहे, त्याच्यामध्ये असं उकडून घेणार आहे शाबू चांगला. इथं मी चुलीवरती बघा पातेले ठेवले, पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यावरती मी आता हे शाबू ठेवणार आहे उकडत, आणि याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. त्याला 1-5 मिनटं उकडून घेऊ. इथं आपण आता शाबू उकडले का बघूया. बघा किती छान एकदम ट्रान्सफर होईपर्यंत मी शिजवून घेतले. आपण आता हे थंड पाण्यात टाकून घेऊ. हे बघा इथं आपण याच्यात मी पाण्यात काढून घेणार आहे, थंड पाण्यात. आपल्याला वडे करायचे आहेत, त्यामुळे असं पाण्यात थंड टाकून घेतले ना आपल्याला पॉपकॉर्नसारखे वडे होतात. त्याच्यात असं थंड पाण्यात ठेवणार आहे. असंच आपण दुसरी पण बॅच असेच करून घेणार आहे. सगळे मी आता शाबू वाफवून घेणार आहे. ते बघा सगळं आपला शाबू असं वाफवून झालेला आहे. 1-5 मिनटं आपण याच्यात पाण्यातच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण खीस उकडून घेऊया. इथं बघा मी खीस करून पण पाण्यात ठेवला होता, स्वच्छ 3-4 पाण्यानं धुवून आणलेला आहे. मी आता ह्याला उकडून घेत आहे. इथं मी खीस पण बघा उकडून घेत आहे. इथं पाणी उकळलेलं आहे. 1-2-3 मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. खीस जास्त पण घ्यायचं नाही. जास्त जर शिजवलं तर आपला तळताना वडे असे काळपट लालसर होतात, म्हणून आपण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं खीस उकडेपर्यंत आपण हे शिजवलेलं वाफवलेलं शाबू आपण नितळत ठेवूया. तोपर्यंत मी पाण्यात नितळत ठेवलेला आहे शाबू इथं आपला खीस शिजेपर्यंत. याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया चवीनुसार. इथे बघा आपला खीस चांगला शिजलेला आहे. आपण याला पण वितळून घेऊया. इथं आपण आता चाळणीत मी जे शाबू जे हे ठेवलं होतं वितळाय, त्याच्यातच मी आता खीस पण काढून घेत आहे. खीस मी नितळायला ठेवला होता. याच्यावरून आपण थंड पाणी ओतायचं आहे, म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला थांबवायची आहे, म्हणून याच्यातून थंड पाणी घालून. इथे बघा आपलं खीस पण असा थंड झालेला आहे. ते पण आपण आता इथं शाबू उकडलेला आहे याच्यात मिक्स करून घेऊया.
याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे, कारण अगोदर पण टाकलं होतं मी खिसमध्ये. याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हिरवी मिरची घालणार आहे. तुम्हाला वाटले घालायची असली तर घाला, नाहीतर तुम्ही लाल तिखट पण घालू शकताय, बिन तिखटाचं पण करू शकता. याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. आपले पॉपकॉर्नचे इथं आपलं बघा तयार आहे शाबू, आणि हे मिक्स करून माझं तयार आहे पीठ. तर आता आपण घालून घेऊया. मी आता बघा पॉपकॉर्न वडे आता घालून घेत आहे बघा. तुम्हाला छोटे पाहिजे छोटे घाला, मोठे पाहिजे मोठे घाला. हे बघा असे बघा. मी दुसरं पण तुम्हाला करून दाखवते असंच बघा. छान एकदम मस्त असे झालेले आहेत. असेच आपण आता सगळे वडे करून घेऊया. सगळे पॉपकॉर्न वडे करून झालेले आहेत. याला आता 1-2 दिवसात चांगले कडकडीत उन्हात बघा भरपूर असे झालेले आहेत. उन्हात असं 2 दिवस मी वाळवून घेणार आहे. माझे उपासाचे पॉपकॉर्न वडे 2-3 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत. एकदम छान असे मस्त वाळलेले आहेत. तुम्हाला पण मी करून दाखवते बघा. अजिबात तुटले नाही, फाटले नाही जरासुद्धा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे बघा. किती छान मस्त झालेलं आहे. ह्याच्या शाबू पण अगदी एकदम चकाकी आलेला आहे. तर तुम्हाला मी तळून पण दाखवते. इथं आपलं तेल बघा गरम झालेलं आहे. मी आता पॉपकॉर्न उपासाचे वडे तळून दाखवते तुम्हाला. बघा एकदम छान असे पॉपकॉर्नसारखे शाबू असा फुललेला आहे बघा. बघू शकता तुम्ही एकदम केवढा मोठा असा शाबू फुललेला आहे. आपण तेल चांगलं वितळून घ्यायचं आहे ह्याच्यातनं, म्हणजे तेलकट होणार नाही. पूर्ण असं तेल सगळं वितळून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला मी दाखवते बघा. केवढासा वडा पण केवढा मोठा असा फुललेला आहे. शाबू पण एवढा कसा फुललेला आहे, मोठा असा मस्त फुललेला आहे. असंच आपण दुसरे पण वडे तळून घेऊया. बघा आपल्या ह्याच्यातलं खिससुद्धा एकदम पांढरा शुभ्र असं उठलेला आहे. एकदम पॉपकॉर्नसारखे वडे एकदम फुललेले आहेत बघा. बघू शकताय केवढेसे फुललेले आहेत बघा. बघू शकताय तुम्ही केवढा ह्याच्यातला शाबू असा फुललेला आहे. आणि आतला बटाटा पण सुद्धा असा लाल एकदम झालेला नाही, पांढरा शुभ्र झालेला आहे. बघू शकताय. मी तुम्हाला तिसरा पण दाखवते बघा. एकदम छान असे फुललेले आहेत त्याच्यातले शाबू बघा. बघू शकताय किती छान मस्त असं फुललेलं आहे. असंच आपण अजून 1-2 वडे तळूया. इथं बघा केवढं असं फुललेलं आहेत पॉपकॉर्न वडे उपासाचे बघा. छोटासा एवढासा वडा आणि एवढंसं फुललेलं आहे. किती छान मस्त असं फुललेलं आहे. तर आपण आता सर्व करूया. इथं माझे तळून पण झालेले आहेत वडे. इथं माझे उपासाचे पॉपकॉर्न वडे करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला बघा तोडून पण दाखवते मी. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम झालेले आहेत बघा. हे बघा अगदी हात लावायपर्यंत एकदम तुटतात. तर खूप छान अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला पॉपकॉर्न वडे बघा तोडून पण दाखवते बघा. खूप छान असं मस्त एकदम क्रिस्पी झालेला आहे बघा. हात अगदी लावेपर्यंत असं एकदम खुसखुशीत झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि खूप असं चविष्ट झालेलं आहे. मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा.